नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुमच्या शरीराला हळूहळू थकवा, कमजोरी, बद्धकोष्ठता किंवा हाडांमध्ये सौम्य वेदना जाणवू लागल्या तर ते आतून बळकट होण्याची गरज असल्याचं दर्शवतं आणि त्यासाठी महागडे पूरक पदार्थ किंवा विदेशी पदार्थांची आवश्यकता नाही. तुमच्या स्वयंपाकघरात एक साधी पण शक्तिशाली जोडी लपलेली आहे, गूळ आणि हरभरा. कदाचित तुम्ही तुमच्या लहानपणी हे ऐकलंही असेल की गूळ हरभरा खा आणि तुम्हाला शक्ती मिळेल, आणि कदाचित तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं असेल कारण ती फक्त एक जुनी सवय आहे असे तुम्हाला वाटलं असेल. पण आज आपण गूळ आणि हरभऱ्याच्या शक्तीचा पुन्हा शोध घेऊ. 60 वर्षानंतर ते खरोखर शरीरासाठी वरदान का आहेत हे आपण जाणून घेऊयात. लोकांना सहसा माहीत नसलेली पहिली गोष्ट म्हणजे गूळ आणि हरभरा नैसर्गिक शक्तिगृहासारखे एकत्र काम करतात. जेव्हा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी गूळ आणि हरभरा खाता तेव्हा ते तुमच्या शरीराला 2 आवश्यक पोषक तत्वे प्रदान करतात. ऊर्जा आणि पचनाची सुरुवात. गूळ शरीराला हळूहळू ऊर्जा प्रदान करतो, म्हणजे ते सारखे सारखे लवकर वर आणि खाली येत नाही. ते तुमचं शरीर दीर्घकाळ सक्रिय ठेवतं. साखरेचं प्रमाण कमी होण्यास प्रतिबंध करते. दरम्यान चणे हे प्रथिने आणि फायबरचा एक उत्कृष्ट स्रोत आहे, जे वृद्धांसाठी आवश्यक आहे कारण वयानुसार स्नायू कमकुवत होतात. आता एक क्षण विचार करा, जर तुमच्या शरीराला सकाळी लवकर असे जेवण मिळाले, ते ऊर्जावान असेल, बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते आणि तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवते, तर तुमचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला जाणार नाही का? आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, हे मिश्रण तुमच्या पचन संस्थेसाठी रामबाण उपाय आहे. 60 वर्षांच्या वयानंतर पचन मंदावते, बद्धकोष्ठता वाढते आणि अन्न योग्यरित्या शोषले जात नाही. चण्यातील फायबर आतडे स्वच्छ ठेवण्यास मदत करतं आणि गूळ पचन सुधारतं. जेव्हा दोन्ही एकत्र काम करतात तेव्हा पोट हलकं वाटतं, मन शांत वाटतं आणि शरीर ताजंतवानं वाटतं. आणि जेव्हा पोट स्वच्छ असतं तेव्हा झोप देखील चांगली येते. झोप शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्यास मदत करते, संपूर्ण अंतर्गत स्वच्छता प्रणाली सक्रिय करते. आता तिसऱ्या फायद्याबद्दल बोलूया, जो हृदय आणि रक्ताशी संबंधित आहे. जसजसं आपलं वय वाढतं तसतसं कोलेस्ट्रॉल आणि रक्तघनता यासारख्या समस्या उद्भवतात. तथापि गूळ हा एक नैसर्गिक रक्त शुद्ध करणारा पदार्थ आहे. ते रक्त शुद्ध करते आणि शरीरामध्ये ऑक्सिजनचा प्रवाह सुधारते. दरम्यान हरभरा लोह आणि मॅग्नेशियमने समृद्ध असतो, ज्यामुळे रक्ताची गुणवत्ता आणि हृदयाचे कार्य सुधारते. आता कल्पना करा की एकीकडे तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी बदलून कोणत्याही औषधाशिवाय तुमच्या नसा, हृदय आणि रक्तपुरवठा कसा सुधारू शकता. दुसरीकडे दिवसाचा थकवा, जडपणा आणि चिडचिड आपोआप कमी होते. हे कोणत्याही औषधापेक्षा कमी आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गूळ आणि हरभऱ्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. हा एक सोपा, स्वस्त आणि घरगुती उपाय आहे. कोणतेही रसायने नाहीत, भीती नाही. दररोज सकाळी फक्त मूठभर हरभरा आणि एक गुळाचा तुकडा. पण लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे प्रत्येक औषध योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे, त्याचप्रमाणे गूळ आणि हरभऱ्याचे परिणाम योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने सेवन केले तरच दिसून येतात. आणि हे आपल्या पुढील टप्प्यावरती घेऊन जाते. जेव्हा आपण दररोज सकाळी गूळ आणि हरभऱ्याची सवय लावतो तेव्हा त्यांचे परिणाम शरीरापुरते मर्यादित राहत नाही. त्याची जादू हळूहळू आपल्या हाडांपर्यंत आणि सांध्यांपर्यंत देखील पोहोचते. 60 वर्षानंतर गुडघेदुखी, सांधे कडक होणं आणि उठणं किंवा बसणं कठीण होतं, या सर्वात सामान्य समस्या आहे. या सोप्या मिश्रणाचा हा पुढील जबरदस्त फायदा आहे. हरभरा, विशेषतः भाजलेला हरभरा, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसने समृद्ध असतात. हे 3 घटक आपली हाडे मजबूत करण्यास मदत करतात. दरम्यान गूळ शरीरातील खनिजांचं शोषण सुधारतो. याचा अर्थ असा की जेव्हा हरभऱ्यातील पोषक घटक गुळासोबत सेवन केले जातात तेव्हा ते शरीर चांगलं शोषलं जातं आणि प्रभावी होतात. कल्पना करा, जरी तुम्ही सकाळी 1 वाटी दूध पिऊ शकत नसलात किंवा महागडे कॅल्शियम सप्लिमेंट घेऊ शकत नसलात तरीसुद्धा फक्त गूळ आणि हरभरा तुमच्या हाडांसाठी नैसर्गिक ढाल म्हणून काम करू शकतात. आणि आपल्याला हेच हवे आहे, साधेपणामध्ये समृद्धता. आजच्या जगामध्ये पुढील फायदा सर्वात महत्त्वाचा आहे, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणं. जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. आपण सर्दी, फ्लू, ताप किंवा संसर्गास अधिक संवेदनशील असतो. परंतु जेव्हा शरीराला दररोज आवश्यक पोषक तत्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मिळतात तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू मजबूत होते. गुळातील झिंक आणि सेलेनियम शरीराला बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढण्याची शक्ती देते. दरम्यान चणे, विशेषतः काळे चणे, प्रथिने आणि लोहाने समृद्ध असतात.
जे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. दररोज थोड्या प्रमाणामध्ये गूळ आणि चणे खाल्ल्याने लहान मोठ्या आजारांपासून मजबूत संरक्षण निर्माण होण्यास मदत होते. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. या वयात बरेच लोक बद्धकोष्ठता किंवा गॅसच्या समस्येचा सामना करतात. कधीकधी जर पोट स्वच्छ नसेल तर दिवसभर जडपणा आणि चिडचिड होऊ शकते. या समस्येचं निराकरण या मिश्रणात आहे. चण्यामध्ये विरघळणारे आणि अघुलनशील दोन्ही फायबर असतात, जे तुमचे आतडे स्वच्छ करण्यास मदत करतात आणि गूळ यकृत आणि पोटामध्ये पचन प्रक्रिया सुलभ करतं. ते पोटातील एन्झाईम सक्रिय करतं आणि आतड्यांची हालचाल सुलभ करतं. सकाळी उठताच मूठभर भाजलेले चणे आणि थोडासा गूळ खाल्ल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्या लक्षणीयरित्या कमी होऊ शकतात. आता संपूर्ण चित्र विचारात घ्या. सकाळची वेळ, रिकामे पोट, शांत वातावरण आणि तुम्ही ही जोडी हळूहळू चावत आहात. चघळल्याने लाळ निर्माण होते, जी पचन सुधारते. चण्यातील प्रथिने स्नायूंना बळकटी देतात आणि गुळाची गोड चव केवळ शरीराला सुधारत नाही तर आपली मनस्थिती देखील सुधारते. याचा अर्थ असा की गूळ आणि हरभरा केवळ शरीरालाच नाही तर मनाला सुद्धा आणि आत्म्याला सुद्धा शांत करतो. बरेच वृद्ध लोक मला सांगतात की त्यांना आता पूर्वीसारखी भूक लागत नाही आणि त्यांना काहीही खाण्याची इच्छाही होत नाही. मी त्यांना नेहमीच हा सल्ला देते, प्रथम 7 दिवस दररोज सकाळी गूळ आणि हरभरा खा. तुम्हाला फरक जाणवेल, तुमची भूक सुधारेल, तुमचे शरीर हलके वाटेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कमी थकवा जाणवेल. आता प्रश्न येतो, तुम्ही किती खावं? उत्तर सोपं आहे. शक्य असल्यास भाजलेले 5 ते 7 हरभरे आणि अंगठ्याच्या किमतीच्या गुळाच्या आकाराचे. तुम्हाला त्यापेक्षा जास्त गरज नाही. नाश्त्याच्या 20 ते 30 मिनिटे आधी ते घ्या आणि तुमचं शरीर आपोआप कसं ताजंतवानं होतं हे पहा. आपण अनेकदा आरोग्यासाठी मोठ्या गोष्टी शोधतो, जीवनसत्वे, पूरक आहार, व्यायाम करणं, पण आपल्या आजींनी आपल्याला जे दिलं आहे ते कधीही जुनं होत नाही. गूळ आणि हरभरा हे त्या शहाणपणाचं जिवंत उदाहरण आहे. जर तुम्ही दररोज या मिश्रणाने सुरुवात केली तर तुमचं शरीर हळूहळू स्वतःला बरं करू लागतं. हा चमत्कार नाही, हे निसर्गाचं विज्ञान आहे. आता कल्पना करा की जर एक स्वस्त, सुलभ आणि स्वादिष्ट सवय थकवा, बद्धकोष्ठता, हाडांचा कमकुवतपणा आणि रोगप्रतिकार शक्तीचा अभाव कमी करू शकते, तर तुम्ही ही सवय अंगीकारू नये का? आता येथे आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट आहे जी फार कमी लोकांना माहीत आहे. गूळ आणि हरभरा तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील एक वरदान आहे. वयानुसार चेहरा फिकट होऊ लागतो, सुरकुत्या दिसू लागतात आणि केस पांढरे होऊ लागतात किंवा गळू लागतात. तथापि जर शरीराला आतून योग्य पोषण मिळाले तर हे सर्व बदल मंदावू शकतात. हरभरा प्रथिने, लोह, व्हिटॅमिन बी आणि झिंकने समृद्ध असतो. ते केसांची मुळे मजबूत करते आणि पांढऱ्या केसांची समस्या कमी करण्यास मदत करते. गुळामध्ये लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रक्त शुद्ध करतात आणि चेहऱ्यावर चमक आणतात. रक्त स्वच्छ असताना मुरुमे टाळता येतात, रंग सुधारतो आणि त्वचा तिचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवते. तुम्ही कदाचित पाहिलं असेल की ज्या गावातील आजींचा आहार साधा असतो आणि त्या दररोज थोडासा गूळ खातात, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते. ती चमक आतून पोषणामुळे येते. आता आजकाल रक्तातील साखर आणि वजन संतुलित राखण्याच्या महत्त्वाच्या फायद्यांबद्दल बोलूया. तुम्हाला कदाचित प्रश्न पडत असेल, गूळ गोड आहे आणि आपल्याला मधुमेह आहे, मग आपण ते कसे खाऊ शकतो? पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की गूळ ही एक नैसर्गिक साखर आहे. ते हळूहळू शरीरामध्ये ग्लुकोज सोडतं, ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये अचानक वाढ होण्यास प्रतिबंध होतो. आता चण्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि रक्तातील साखर स्थिर करण्यास मदत होतो. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही थोडासा गूळ आणि भाजलेले चणे एकत्र खाता तेव्हा ते संतुलन निर्माण करतं, गोडाची इच्छा देखील पूर्ण होते आणि शरीरातील फायबर आणि प्रथिने देखील मिळतात. यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखं वाटतं. तुम्हाला वारंवार अस्वस्थ पदार्थ खाण्यापासून रोखलं जातं आणि त्यामुळे हळूहळू तुमचं वजन नियंत्रित होतं. कल्पना करा की एक सवय केवळ थकवा कमी करत नाही, पचन सुधारते, हाडे मजबूत करते, तर तुमची त्वचा, केस आणि वजन देखील सुधारते. हाच खरा आरोग्य मंत्र आहे आणि तोही कोणत्याही औषधांशिवाय किंवा महागड्या सप्लिमेंट्सशिवाय. आता हृदयाशी थेट संबंधित आणखी एक फायदा, हृदयाचे आरोग्य. हरभऱ्यामधील विरघळणारे फायबर करते. गूळ शरीराला विषारी पदार्थ काढून टाकते आणि रक्ताभिसरण सुधारते. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो की हे 2 साधे दिसणारे पदार्थ, गूळ आणि हरभरा, किती शक्तिशाली आहेत. हे फक्त अन्नाबद्दल नाही, हे जीवनशैलीबद्दल आहे.
आता तुम्ही विचार करत असाल की प्रत्येकाने ही सवय अंगीकारावी का? माझं उत्तर हो आहे, नक्कीच. पण काही गोष्टी लक्षात ठेवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल तर गुळाचं सेवन कमी प्रमाणामध्ये आणि मर्यादित ठेवा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. जर तुम्हाला गुळाची ॲलर्जी असेल किंवा मूत्रपिंडाच्या समस्या असतील तर ते सावधगिरीने घ्या. परंतु जर बहुतेक निरोगी ज्येष्ठ नागरिक ते नियमित आणि मर्यादित प्रमाणामध्ये घेत असतील तर त्यांचं हळूहळू आणि परिणाम आश्चर्यकारक असू शकतात. तुम्हाला कोणत्याही औषधांचं व्यसन लागत नाही किंवा तुम्हाला कोणताही दुष्परिणाम होत नाही. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बाजारामध्ये जाल तेव्हा फॅन्सी प्रोटीन बार किंवा एनर्जी ड्रिंक्सऐवजी काही स्थानिक गूळ आणि भाजलेले चणे घरी आणा. ते स्टीलच्या डब्यामध्ये पॅक करा आणि दररोज सकाळी ते खाण्याची सवय लावा आणि नंतर तुमच्या शरीरामध्ये दररोज होणारे बदल जाणवा. आपण सर्वजण वृद्ध होतो, परंतु आपण आपले आरोग्य मागे पडू देऊ नये आणि यासाठी आपल्या आहाराच्या साधेपणामध्ये असलेली शक्ती ओळखणं महत्त्वाचं आहे. गूळ आणि चणे आपल्याला आठवण करून देतात की आरोग्य मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्याही परदेशी गोष्टीची आवश्यकता नाही. आपल्या स्वतःच्या देशामध्ये, आपल्या स्वतःच्या प्लेटमध्ये सर्व काही आहे. जर तुम्हाला या माहितीचा फायदा झाला असेल किंवा तुम्ही गूळ आणि चणे खाण्यास सुरुवात केली असेल तर कृपया खाली दिलेल्या कमेंटमध्ये नक्की शेअर करा. ही कहाणी इतरांना प्रेरणा देऊ शकते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.